medium small enterprise MS मायक्रो वगैरे आहे MSME मायक्रो एंटरप्राइज. तर मीडियम स्मॉल मायक्रो एंटरप्राइज मैं मायक्रो मध्ये अगदी तुम्हाला लाख रुपयेपर्यंत सुद्धा लोन. मीडियमची व्याख्या बदलली आता ती 200 CR पर्यंत केली. 2021 ला ती व्याख्या बदलली 200 CR पर्यंत तुम्ही जाऊ शकता. तर या MSME मध्ये सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. त्या काय योजना? रायझिंग अँड एक्सेलरेटिंग प्रोग्राम म्हणजे वाढ. तर हा राजचा प्रोग्राम आहे. याच्या अंतर्गत तुम्हाला एज्युकेशनसाठी महिलांसाठी प्रशिक्षणासाठी कुठल्याही स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये वुमनसाठी समर्थन या योजनेखाली 20% एज्युकेशन साठी रिझर्व जागा आहे. SC ST महिलांसाठी कुठल्याही. ठीक आहे. त्याच्यानंतर जी दुसरी योजना आहे महिला उद्योग निधी स्कीम. या योजनेसाठी तुम्हाला 10 लाखापर्यंत कर्ज मिळतं. वयाची अट आहे 18 ते 55. निधी स्कीम मध्ये तुम्हाला सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे तुम्ही एखादा समजा ट्रेनिंग सेंटर चालवत असाल किंवा तुम्ही केटरिंगचा काय म्हणतात हॉस्पिटॅलिटीचा बिझनेस करत असाल तर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस करत असाल तर त्याच्यामध्ये इन्शुरन्सचा ऑफिस करायचा तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 10 लाख रुपयेपर्यंतचा लोन मिळतं. आता हे लोन कोण देतं तुम्हाला? नॅशनलाइज बँकेकडे तुम्ही जावं लागेल. तिथे अप्रूव्ह व्हावं लागेल. तिथे अप्रूव्ह झाल्यानंतर तिथं रेट ऑफ इंटरेस्ट आहे ते योजनांवरती रेट ऑफ इंटरेस्ट करतात वेगवेगळे. मग त्याला जामीन आहे का जामीन नाही आहे का ही योजना ठरवते. जसं प्रधानमंत्री रोजगार योजनेमध्ये जामीन नाही आहे 10 लाख रुपये. पुढे गेला की जामीन द्यावा लागतो. ती सुद्धा तुम्हाला तर तुमच्यासाठी हे वेगळं काउंटर केलं आहे. त्याच्यानंतर स्त्री शक्ती पॅकेज फॉर वुमन एंटरप्राइजेस याच्यामध्ये तुम्हाला 50,000पासून 25 लाखापर्यंत म्हणजे समजा ज्यांचं भांडवल ऑलरेडी 50 लाख आहे तुमच्याकडे 25 लाख आहे 50% तुमचं कॅपिटल असेल तर गव्हर्नमेंट तुम्हाला 50% देतं लोनच्या स्वरूपात 50%. ठीक. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 5 लाखापर्यंत स्त्री शक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचं गॅरंटर लागत नाही. ज्या महिला ज्यांना कर्ज पाहिजे छोटी 5 लाख म्हणजे छोटी अमाऊंट नाही आहे. कोणी त्याच्यात बसलेलं असेल कोणाला लाख रुपये पाहिजे कसे मिळवायचे माहिती नाही 5 लाख रुपये तुम्हाला सांगायला कसे मिळवायचे त्याच्यामध्ये तुम्हाला लागत नाही. भारतीय महिला बिझनेस बँक लोन याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 कोटीपर्यंत जाता येतं. प्रोजेक्ट तुमचा कसा असेल त्यावर. आणि याच्यामध्ये प्लस सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग असेल किंवा फूड रिलेटेड कुठला उद्योग असेल किंवा हातमाग रिलेटेड उद्योग असेल तुम्ही कुठल्या भागात काढताय त्याच्यासाठी वेगळ्या सबसिडी आहे. उदाहरणार्थ समजा तुम्ही कुठला आदिवासी इलाका आहे आदिवासीमध्ये काहीतरी एखादा उद्योग काढला तर तिकडे 100% सबसिडी आहे. जे तुम्हाला बँकेतनं लोन घ्याल तुम्ही रिपेमेंट सगळं व्यवस्थित केला सगळं पेमेंट तुम्हाला परत मिळतं 100%. 10 लाख करता 10 लाख सरकार देणार म्हणजे जे कराल ते सगळा फायदा भांडवलच नाही. आलं लक्षात. त्याच्यानंतर देना शक्ती स्कीम याच्यामध्ये जो काही रेट ऑफ इंटरेस्ट असतो त्या रेट ऑफ इंटरेस्टमध्ये महिलांसाठी 0.5% किंवा 0.5% हे इतरांपेक्षा व्याज कमी चार्ज केलं जातं. त्याच्यानंतर आहे उद्योगिनी स्कीम. उद्योगिनी स्कीमला 3 लाखापर्यंत बिना याचं व्याज मिळतं. आता या ज्या सगळ्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याची कॅटेगरी आहे. कुठल्या व्यवसायाला कुठल्या व्यवसायाला कुठलं हे तुम्हाला बँकमध्ये तुम्ही गेलात तर ती तुम्हाला बँक व्यवस्थितरित्या सांगू शकते. आणि जर का तुम्ही ऑनलाईन बघितलं तर तुम्हाला कळू शकतं. त्याच्यानंतर सेल्फ कल्याणी स्कीम MSME ऍक्ट 2006 पर्यंत झालेला आहे. 20% जर का तुमच्याकडे मार्जिन असेल धंद्यासाठी 1 कोटी रुपयेपर्यंत तुम्हाला बँक देते. तुमचा ITR कसा असायला पाहिजे कसा पाहिजे हे सगळं गरजेचं आहे. आणि समजा तुमचे मिस्टर इन्कम टॅक्स भरत असतील आणि तुमचा ITR केला तर इन्कम तुमच्या खात्यावर डिवाइड केलं तर टॅक्स भरावा लागणार नाही नील होईल. आणि जसं वय असेल तुमचं त्याप्रमाणे
समजा तुम्ही आता PC मध्ये असाल तर तुम्हाला हाऊसिंग लोन 25 वर्षासाठी मिळतं, आणि तुम्ही 50 मध्ये असाल तर हाऊसिंग लोन तुम्हाला 10 वर्षासाठी मिळेल, आणि उद्योग असेल तर 15 वर्षासाठी मिळतं, सर्व्हिस मध्ये असाल तर 10 वर्षासाठी मिळतं. त्यामुळं लोन मिळवणं सोपं आहे, पैसा उभा करणं अवघड नाही. आपल्याला मार्ग माहिती होणं अवघड जातं, बरोबर. तर या वेगवेगळ्या MSMEच्या स्कीम्स आहेत. यासाठी आवश्यक कागदपत्र मी तुम्हाला सांगितले. एक तुमचं पॅन कार्ड लागेल, आणि या सगळ्या योजना, यातल्या काही योजना ज्या आहेत, तुमचा व्यवसाय चालू असेल तर एक्सपांड करायला, आणि काही तुम्ही नवीन असाल तर त्याच्यात शिशु योजना म्हणून, म्हणजे आता समजा एखादी 20, 21, 22 वर्षाची मुलगी आहे, तिला चालू करायचं, तिला शिशु योजनेमध्ये 50,000 मिळणार, आणि तिला 1 वर्ष 2 वर्ष झाले चालू केले, तिला किशोर योजनेमध्ये 2 लाखापर्यंत मिळणार, आणि त्याच्या पुढे जे आहे युवा, त्याच्यामध्ये तिला 10 लाखापर्यंत मिळणार.